शक्तीपीठबद्दल ते 15 ऑगस्टला जाऊन त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन झेंडावंदन केलं, खरडा भाकरी खाल्ली आणि ते म्हणताना काय म्हणाले की मुश्रीफ साहेबांनी आपला शब्द पाळावा. आता मुश्रीफ साहेबांनी शब्द पाळावा ही बोलण्याची आवश्यकता होती काय? नागपूरपासून हा रस्ता त्या पात्रादेवीपर्यंत आला नाही. ठीक आहे, मी त्यावेळा माझ्या जिल्ह्यातील ही भूमी संपादन प्रक्रिया रद्द केलेली होती. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिला की बाबा तुम्हाला विश्वासात घेऊनच, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही या शक्तीपीठ रस्ता करू आणि त्यांनी आम्हाला अलाइनमेंटही दाखवलेली आहे. आता मला सांगा, इतकं जर हसन मुश्रीफनं वचन पाळायचं म्हटल्यानंतर निदान यांचे काँग्रेसचे नेते तर यांच्यावर राहायला पाहिजे नको. त्या नितीन राऊंनी पाठिंबा देऊन टाकला. मग मी असं म्हणालो की पण नितीन राऊत तसं खरडा भाकरी खेळायला बोलायला पाहिजे तुम्ही. हा शब्द आता त्यांनी हसन मुश्रीफ शब्द पाळावा, तर तुमची माणसं राहिनात ना. आणि त्यावेळी मी म्हणालो होतो नेते मंडळी घट राहिली पाहिजेत आणि शेतकरी जास्त मोबदला देऊन जाणार असतील तर आमचा नाईलाज आहे, असं मी त्यावेळी म्हणालो होतो.